बसूया फ्रेश होऊया आणि मग जाऊया. नाही तर अशा अवतारामध्ये तर गेलो त्याच्यावरती येता येत नाही. झाडाच्याच आधाराने ये. हा आमचा शिलेदार बिचारा अडकला होता आणि त्याला ज्या वेळेला सांगितलं आम्ही झाडाच्या आधाराने ये, दगडाचा आधार घे, त्यावेळेला आमच्या तिघांमध्ये जो युक्तिवाद झाला ना तो खरोखर अतुलनीय होता. आणि त्या ठिकाणी होणं म्हणजे निव्वळ योगायोग पण भन्नाट होता. कारण मी आता ज्या वेळेला तो व्हिडिओ ऐकला ना, आता तुम्ही सुद्धा ऐकाल, त्यावेळेला तुमचा सुद्धा एक्सपिरियन्स तसाच असेल. हे गडाचे दगड अजून मजबूत आहेत, धोका नाही देणार. सगळं जगात सगळे लोक जगात काय, जगात सर्व गोष्टी धोका देतील पण गाईड साहेब का बोलतात, काय बोलतात, यांचे दगड धोका देणार नाही. हे बाकी एक नंबर बोलतात. शेवटी महाराजांनी बांधलेला किल्ला नाही आहे तसा, महाराजांनी बांधलेला, याचा इतिहास वेगळा आहे पण ठीक आहे, महाराजांच्या प्रेरणेने अजून जिवंत आहे. हे काय रे, एवढं खोल कसं ते झाड गेलंय? ते आतमधून पोकळ असतं की ते हे झालं की काय म्हणतात, झाड मेलं ना, पोकळ होतं आतमध्ये. माणसं पण पोकळ होतात, टणक असतं खूप. म्हणजे त्याला ह्याने कापत नाही, काय म्हणतात त्याला, करवतीने. कुऱ्हाड वगैरे खूप धारीची लावतात, कोयत्याचं मारत नाही.